राष्ट्रवादी पक्षाला भ्रष्टवादी अशी उपमा दिली आहे. एकीकडे दिल्लीचं तख्त हलवणारा सातारा आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा गुलाम झाल्याची घणाघाती टीका आदित्य ठाकरेंनी केली. यावेळी आदित्य ठाकरेंनी डायलॉगबाजीही केली. कर्जतमध्ये प्रचारासाठी पार्थ पवारांचं भाषण झालं. यावेळी कार्यकर्त्यांनी 10 वाजण्याची आठवण करून दिली. मात्र अजूनही 5 मिनिटं शिल्लक असून वेळेवर भाषण संपवतो, माझ्याकडेही ऑनलाईन घड्याळ आहे असं वक्तव्य पार्थ पवार यांनी केलं. तर 4 मिनिटात आपलं भाषण त्यांनी संपवलं. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडी पुढे आता वेगळं आव्हान उभं टाकले. बहुजन विकास आघाडीला निवडणूक चिन्ह म्हणून शिट्टीऐवजी ऑटो रिक्षा मिळाली आहे. त्यामुळे मतदारांपर्यंत निवडणूक चिन्ह पोहोचवण्याचं आव्हान आहे. शहीदांच्या नावावर मतं मागायला ते काय निवडणुकीत उभे आहेत का असा सवाल राज ठाकरेंनी मोदींना केला आहे. तर हिटलरही रेडिओवर मन की बात करायचं असं सांगून त्यांनी मोदींची तुलना हिटलरशी केली आहे. मराठवाड्याच्या वाट्याचं पाणी सरकारनं गुजरातला दिल्याचा आरोपही यावेळी राज ठाकरेंनी केला आहे. नांदेड येथे झालेल्या पहिल्या प्रचार सभेत राज ठाकरे आणि मोदी यांनी शहा यांना धोधो धुतलं, पण मतदान कुणाला करायचं याबाबत काहीच सांगितलं जात नाही. पूर्ण सभेत अशोकराव चव्हाण किंवा काँग्रेसचं त्यांनी नावही काढलेलं नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाची पंचायत झाली आहे की राज ठाकरे यांच्या सभेचा खर्च कुणाच्या खात्यात टाकायचा. 5 वर्षात देशाला मजबूत सरकार दिलं असून जगात भारत महाशक्ती बनला असल्याचं मोदी म्हणाले. तर स्वराज्य ते स्वराज्य अशी आमची यात्रा असल्याचं मोदींनी सांगितलं. युपीएचं सरकार घोटाळेबाजांचं सरकार होत असल्याची टीका देखील मोदींनी केली आहे. राष्ट्रवादीचे कॅप्टन ओपनिंगला उतरले तर मागे फिरल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता शरद पवारांवर केली आहे. तर काँग्रेसवर सुजय विखेंच्या माध्यमातून सर्जिकल स्ट्राईक केल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. सुजय विखेंच्या प्रचारादरम्यान 5 वर्षापूर्वी इथूनच लोकसभेचा प्रचार केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. भारतीय लष्करानं पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याचं श्रेय मोदी घेत असतील तर ती दुर्दैवी बाब असल्याची टीका सुशीलकुमार शिंदे यांनी पंढरपूरमधील सभेत मोदींवर केली आहे. मोदींवर माजी लष्करी अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं शिंदे म्हणाले. विरोधकांकडे आता नीती, नियम आणि धोरणं उरलं नसल्याची टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिंगोलीतील सभेत केली आहे. महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री हिंगोलीत आले होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे. काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी अचानक प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. काँग्रेसच्या गोटातून मात्र ही भेट अनपेक्षित असल्याचं स्पष्ट करण्यात आले. शिंदे शिवराज पाटील चाकूरकरांना भेटण्यासाठी गेले आणि प्रकाश आंबेडकरांना भेटल्याचं काँग्रेसने म्हटलंय. सुनील राऊत यांच्यापासूनच सर्व शिवसैनिक माझ्या सोबत आहेत. तसंच भाजपचे नेते आणि पदाधिकारी यांच्या पाठिंबा मिळत असल्यानं विजय माझाच होणार असल्याची माहिती युतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी व्यक्त केली आहे. परभणी जिल्ह्यातील 8 गावांनी लोकसभा निवडणुकींवरती बहिष्कार घातलाय. पीक विमा, रस्ते, पाणी आणि दुष्काळासारखे अनेक प्रश्न उभे असताना कोणीही राजकीय पक्ष याकडे लक्ष देत नाहीये. तसंच वडगाव इक्कर आणि वडगाव पिपलगाव हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत समाविष्ट न केल्यास निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. साताऱ्याचे राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजेंवर टीका करताना शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांची जीभ घसरली आहे. आपल्यावर 2 वेळा प्राणघातक हल्ले झाले, तुमच्यात हिंमत असेल तर तुम्हीच सांगा, तिथं मी येईन असं आव्हान नरेंद्र पाटील यांनी उदयनराजेंना दिलंय. यावेळी उदयनराजेंना आव्हान देताना त्यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं. शिरूर मतदारसंघात युतीचा प्रचार जोरात सुरू आहे. शिरूर मतदारसंघाचे उमेदवार आढळराव पाटील यांनी प्रचारासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. नाराज महेश दांडगे आणि भोसले आढळराव यांच्या प्रचार रॅलीत सहभाग घेतल्यानं आढळराव पाटील यांना दिलासा मिळाला आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपला एवढ्यांदा लाथा मारल्या की मलाच त्यांचे पाय किती लांब जरा हे पाहावं लागणार असल्याचा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला आहे. पंकजा मुंडे यांनी उस्मानाबादच्या सभेत राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. राष्ट्रवादीचा जन्म हा जातीपातीच्या राजकारणासाठी झाल्याचं यावेळी त्या म्हणाल्या. महायुतीचा विजय निर्धार मेळावा वसईत संपन्न झाला. या मेळाव्यात सार्वजनिक बांधकाम तथा आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीवर सडकून टीका केली. मागच्या 30 वर्षात बबिया पक्षाने येथील जनतेचा विकास न करता केवळ स्वतःचा विकास केल्याची टीका शिंदे यांनी केली आहे. पालघर लोकसभेसाठी एबी फॉर्मवर खाडाखोड करून उमेदवारी अर्ज भरणाऱ्या बहुजन वंचित पार्टीचे नेते चेतन पाटील यांना पोलिसांनी अटक केली आहे. बहुजन वंचित आघाडीचे शामसुद्दीन खान यांनी तक्रार दिल्यानंतर चेतन पाटील यांना पोलिसांनी अटक केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात चेतन पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची घोषणा केली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून छावा क्रांतीवीर संघटनेचे अध्यक्ष करण गायकरसह इतर 4 अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे 4 मुख्य उमेदवारांमध्ये नाशिक लोकसभेसाठी युद्ध रंगणार आहे. आघाडीकडून समीर भुजबळ, युतीकडून हेमंत गोडसे तसंच वंचित आघाडीकडून पवन पवार तर भाजपचे बंडखोर उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्यात मुख्य लढत होते.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातून अखेरच्या दिवशी 8 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले, त्यामुळे आता 20 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजप बंडखोर भाऊसाहेब वागचौरे यांनी अर्ज मागे न घेतल्यानं भाजप सेना युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांची डोकेदुखी वाढली आहे. राहुल गांधी यांनी तामिळनाडूतील मदुराईतील प्रचार सभेत पुन्हा भाजप आणि आरएसएसवर टीका केली आहे. भाजप आणि आरएसएसला केवळ सत्ता हवी आहे आणि त्यांचे देशावर एकाधिकारशाही मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं राहुल गांधी म्हणाले. अमित शहा यांनी काश्मीरमधून 370 हटवण्याचं आश्वासन दिलंय, त्यामुळे भाजप देशातील धर्मनिरपेक्षता संपवण्याचं काम करत असल्याचा आरोप महबूबा मुफ्ती यांनी केला आहे. अमित शहा यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी मुफ्ती यांनी काश्मीरमधील एका कार्यक्रमात केली आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून भारतीय जनता पक्ष असेपर्यंत कोणीही काश्मीरला भारतापासून वेगळं करू शकत नाही असं भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी ठणकावून सांगितलं. ओडिशातील केंदुझार इथल्या जाहीर सभेत शहा बोलत होते. मुस्लिम समाजाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल केंद्रीय मंत्री मेनका गांधी अडचणीत आल्या आहेत. निवडणूक आयोगानं त्यांना कारण दाखवा नोटीस बजावली आहे. मुस्लिमांना त्या मतदानानंतर माझी गरज लागेल म्हणून माझ्या बाजूने मतदान करा असं आवाहन केल्यानंतर देशभरातून त्यांच्यावर चांगलीच टीका झाली आहे. भाजपचे बाचाळवीर साक्षी महाराज यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलंय. उन्नाव लोकसभा मतदारसंघातील जनतेत मला मतदान करावं नाहीतर मी शाप देईन असं वक्तव्य साक्षी महाराज यांनी केलंय. त्यामुळे साक्षी महाराज यांनी पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लालू प्रसाद यादव यांच्या कन्या मिसा भारती यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. राहुल गांधीच भविष्यातील पंतप्रधान असं त्यांनी अगदी जाहीर करून टाकलंय. संवेदनशीलता आणि दूरदृष्टीच्या जोरावर भारतातील सर्वात जुन्या पक्षाचं नेतृत्व करण्याची क्षमता त्यांनी दाखवून दिली आहे असं देखील मिसा भारती म्हणाल्या. तुम्हाला देशात शांतता नकोय का अशा शब्दात ताशेरे उडत सर्वोच्च न्यायालयानं अयोध्येतील वादग्रस्त जागेवर पूजा करण्याची परवानगी मागणारी याचिका आज फेटाळून लावली. यावेळी कोर्टाने याचिकाकर्त्यांवर जोरदार ताशेरे उडले. पंडित अमरनाथ मिश्रा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून अयोध्येतील वादग्रस्त जागेवर पूजा करण्याची परवानगी मागितली होती. लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या पहिल्या टप्प्यात अनेक ठिकाणी मतदान यंत्र बिघडलेत, मात्र त्या दरम्यान गैरप्रकार झाल्याचा आरोप मायावती यांनी केलाय. कुणालाही मत दिलं तरी ते भाजपला जात असल्याची उदाहरणही असल्याचा आरोप मायावती यांनी केला आहे. आज जालियनवाला बाग हत्याकांडाला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्तानं जालियनवाला बागेत श्रद्धांजली वाहण्यात आली. आजच्या दिवशी जनरल डायर यानं पंजाबमधील जालियनवाला बागेत जमलेल्या शिखांवर अंधाधुंद गोळ्या झाडल्या होत्या. त्यात 339 निष्पाप लोकांनी आपला जीव गमावला होता. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी जालियनवाला बागेला भेट दिली. जालियनवाला बाग हत्याकांडाला 100 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं मृतांना आदरांजली वाहण्यात आली. सर्वत्र रामनवमीच्या उत्साहाला सुरुवात झाली आहे. शिर्डीत रामनवमी उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा होतोय. मुंबई पुणे नगरमधून अनेक साई पालख्या शिर्डीत दाखल झाल्यात. रामनवमी उत्सवाच्या निमित्तानं साई मंदिराच्या गेट समोर 50 फूट श्री साई समर्थ हा देखावा उभारण्यात आला. त्याचबरोबर श्रीरामाची मूर्ती पाळण्यात ठेवून पाळणा गीत गाऊन उत्साह देखील साजरा करण्यात येतो. मुंबईतील वडाळ्यातही रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय. दुपारी 12 वाजता श्रीरामाची मूर्ती पाळण्यात ठेवण्यात आली. श्रीरामाच्या मूर्तीला पाळण्यात ठेवून पाळणा गीत गायण्यात आलं. या निमित्तानं भजन कीर्तनाचे आयोजनही करण्यात आलंय. रामनवमी निमित्त पाटणामधील महावीर मंदिर शुक्रवारी रात्री 2 पासूनच सुरू करण्यात आले. ढोल नगारे आणि शंखध्वनीमध्ये श्रीराम आणि हनुमानाची आरती करण्यात आली. रात्रीपासून दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. तर रांगेत असणाऱ्या भाविकांसाठी अनेक ठिकाणी दर्शनासाठी क्लोज सर्किट टीव्ही लावण्यात आले. कोलकातामध्ये रामनवमी निमित्त रॅली काढण्यात आली. भगव्य पताका हाती घेत आणि रामाच्या घोषणा देत भाविकांनी ही रॅली काढली. मुंबईतील नोकरदार वर्गाचे हाल होण्याची शक्यता आहे, कारण 15 ते 21 एप्रिलपर्यंत मुंबईचे डबेवाले सुट्टीवर जाणार आहेत. डबेवाले आपल्या गावामधील यात्रांमध्ये सहभागी होणार असल्यानं 6 दिवस त्यांची सेवा मिळणार नाहीये. कुर्ला स्थानकात निकृष्ट लिंबू सरबत बनवणाऱ्यांना 5 लाखाचा दंड ठोठावण्यात आलाय. मध्य रेल्वे प्रशासनानं या स्टॉल धारकावर कारवाई केली आहे. निकृष्ट लिंबू सरबताचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. नागपुरात एका मजुराच्या डोक्यात आरपार गेलेली सळई बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आलंय. डॉक्टरांच्या मोठ्या प्रयत्नानंतर या मजुराला जीवदान मिळाले. प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर प्रमोद गिरी आणि त्यांच्या टीमनं 2.5 तासाच्या शस्त्रक्रियेनंतर मेंदूतून सळई बाहेर काढली आहे. नागपुरात महालगाव कापशी परिसरातील स्वामीला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. बीडमध्ये महिलांचं गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियांचं रॅकेट उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. अनेक खासगी रुग्णालयात गर्भाशय कॅन्सरवर उपचार न करताच महिलांना गर्भाशय काढून टाकण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. दरम्यान केंद्र सरकारनं याकडे लक्ष वेधत राज्य सरकारला नोटीस बजावली आहे.
डोंगरी पोलिसांनी अंमली पदार्थ विकणाऱ्या आफ्रिकन नागरिकांविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे। मुंबईत मोठ्या प्रमाणात एमडी आणि इतर अंमली पदार्थ विकणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे। जम्मू काश्मीरच्या शोपियां सेक्टरमध्ये दहशतवादी आणि भारतीय जवान यांच्यात चकमक झाली। या चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय लष्कराला यश आलंय। आयकर विभागाच्या छापेमारीचं सत्र सुरू आहे। तामिळनाडूतल्या नमक्कलमध्ये एका कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयातून आयकर विभागानं 14.54 कोटी जप्त केलेत। उत्तर प्रदेशच्या बलरामपुरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली। एप्रिल महिन्यात दुष्काळाच्या झाडा बसू लागल्यानं इथल्या गावकऱ्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते। सलग 3 विजयांमुळे मुंबई इंडियन्सचा आत्मविश्वास गगनाला भिडला। आता वानखेडे स्टेडियमवर दुपारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध रंगणाऱ्या सामन्यात मुंबईचा संघ विजयी राहण्यात सातत्य कायम ठेवतो का यासाठी प्रयत्नशील असणार आहे। संघर्षपूर्ण लढतीनंतर भारताच्या पीव्ही सिंधूनं सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे। मात्र सायना नेहवाल, किदंबी श्रीकांत आणि समीर वर्मा यांना पराभवाचा धक्का बसला आहे। इंडियन सुपर लीग आणि 2 वर्षापूर्वी 17 वर्षाखालील कुमारांची झालेली विश्वचषक फुटबॉल स्पर्धा यामुळे भारतीय फुटबॉलला कलाटणी मिळाली। या 2 स्पर्धांमुळे देशातील पायाभूत सोयीसुविधा, स्टेडियम्स या सर्व गोष्टींची कमतरता भरून निघाली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।